अकोल्यात एका पतीने पत्नीच्या मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। शिलानंद तेलगोटे यांनी गळफास घेऊन आपलं जीवन संपवलंय। ते अकोला जिल्ह्यातील तेऱ्हाला तहसील कार्यालयाअंतर्गत तलाठी म्हणून कार्यरत होते। त्यांच्या आत्महत्येच्या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। सोबतच पुरुषांवरच्या घरगुती हिंसाचाराचा मुद्दाही आता प्रकाश झोतात आलाय। पाहूयात। माझ्या मृत्यूनंतर माझा चेहरा पत्नीला दाखवू नका। व्हॉट्सअॅपवर स्टेटस ठेवत तलाठ्याची आत्महत्या। पत्नीच्या मानसिक छळाला कंटाळून जीवन संपवलं। महिलांप्रमाणे आता पुरुषांचाही संसारात छळ होतानाच्या घटना वाढू लागल्यात। बायकोच्या छळामुळे पुरुष टोकाचं पाऊल उचलताना दिसतात। अशीच एक धक्कादायक घटना अकोल्यात घडली। अकोल्यात एका तलाठी पतीनं पत्नीच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली। शिलानंद तेलगोटे यांनी गळफास घेत जीवन संपवलं। पत्नीकडून आर्थिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप त्यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये केलाय। आपल्या पत्नीसाठी नेहमी कविता लिहिणाऱ्या शिलानंद यांनी पत्नीच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली आहे। माझ्या मृत्यूला जबाबदार माझी पत्नी प्रतिभा तेलगोटे। ती माझ्या मुलासमोर मला अश्लील शिव्या देते आणि वारंवार फाशी घेण्यास प्रवृत्त करते। माझे पैसे तिचा भाऊ प्रवीण गायबोलेकडे आहेत, जे मी शेतीसाठी दिले होते। ही रक्कम तलाठी म्हणून मिळालेल्या निधीतून दिली असून ती व्याजासह परत मिळणं अपेक्षित आहे, कारण माझ्या पगारातून ती रक्कम कपात केली जाते। माझ्या मृत्यूनंतर माझी शेवटची इच्छा आहे की माझ्या शवविच्छेदनावेळी माझा चेहरा पत्नीला दाखवू नका, कारण मी गेले 5 दिवस अन्न न घेतल्यामुळे माझी अवस्था हलाखीची आहे। कुणालाही माझा मृतदेह पाहायला हरकत नाही, पण माझ्या पत्नीला मात्र नाही। तेल्हारा पोलिसांनी या संदर्भात आता पत्नी आणि मेहुण्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढचा तपास सुरू आहे। शिलानंद तेलगोटे याचा मृतदेह झाडावर फाशी घातलेल्या अवस्थेत आढळून आला। या संदर्भाने त्यांनी लिहिलेली चिठ्ठी व इतर मार्ग तपासावरून त्याची पत्नी ते साळा यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशन तेल्हारा येथे भारतीय न्याय संहिता कलम 108(3)(5) अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक ठाकरे हे यापुढील तपास करीत आहेत। महिलांसंदर्भातल्या घरगुती हिंसाचाराच्या घटना आपण अनेकदा ऐकतो, पण आता विवाहित पुरुषांच्या छळाच्याही तक्रारी वाढल्यात। गेल्या काही दिवसांपासून देशभरात पुरुषांनी पत्नीच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याच्या अनेक घटना घडल्यात। आता अकोल्यात सुद्धा असाच प्रकार घडला। आता पुरुषांना कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण देण्याची मागणी आता हळूहळू जोर धरू लागली आहे। जयेश जगड, झी 24 तास, अकोला।